आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने मार्च 2024 मध्ये घेतलेला आहे। त्या अनुषंगाने 26 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये हज हाऊसच्या इमारतीमध्ये आयुक्तालयाची सुरुवात झालेली आहे। राज्य शासनाने आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे सोपवला आहे आणि त्याप्रमाणे राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक कक्षाची स्थापना करणे हे पहिलं काम असेल। त्या अल्पसंख्याक कक्षामध्ये लोकांची नियुक्ती करणे, पदस्थापना करणे, तसेच जे मुख्यालय असेल आयुक्तालयाचे त्यामध्ये पण विविध अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतचं काम आता आयुक्तालयाद्वारे करण्यात येत आहे। तर आयुक्तालयामध्ये मुख्यालयाच्या कार्यालयामध्ये एकूण 36 अधिकारी कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्टाफिंग पॅटर्न आकृतीबंध सँक्शन केलेला आहे आणि 85 स्टाफ हा पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या अल्पसंख्याक कक्षामध्ये नियुक्त करण्याबाबतचा आकृतीबंध मान्य झालेला आहे। तर कोणतेही पद भरती करताना रिक्रुटमेंट रूल्स तयार करणे गरजेचं आहे। तर प्रत्येक पदाचं रिक्रुटमेंट रूल्स करायची पण प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे आणि त्या प्रक्रियेसाठी काही एका दिवसात होत नाही, कारण हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे प्रत्येक रिक्रुटमेंट रूल्सला माननीय राज्यपालांच्यापर्यंत मान्यता घ्यावी लागते आणि मग जे कोणी कॉम्पिटंट अथॉरिटी असेल, जसं आता क्लेरिकल ग्रेडची पदं भरायची असतील तर आपल्याला MPSCला रिक्विजिशन पाठवावं लागतं। प्रत्येक पदाची ही RR फ्रेम्स होतील आणि त्याप्रमाणे पदभरती होईल। पण जोपर्यंत नियमित पदभरती होणार नाही तोपर्यंत शासनानं एक शासन निर्णय निर्गमित करून असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत रेग्युलर भरती होत नाही तोपर्यंत प्रतिनियुक्ती म्हणजे आपण डेप्युटेशनने म्हणतो, दुसऱ्या विभागामध्ये काम करणारे जे अधिकारी असतील त्यांना काही कालावधीकरता इथं प्रतिनियुक्तीवर त्यांची अपॉइंटमेंट करणे आणि ती आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी प्रोसेससाठी आपण सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि पूर्ण नियमातील धोरणातील तरतुदीनुसार ती प्रक्रियाही चालू झालेली आहे। आणि जोपर्यंत प्रतिनियुक्तीनं अधिकारी मिळत नाही तोपर्यंत बाह्य स्रोत म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे पद भरतीची पण आपण इन्स्ट्रक्शन दिले आहे, त्या GR मध्येच आपण नमूद केलेलं आहे। आता आउटसोर्सिंग पर्यंत पण जोपर्यंत स्टाफ मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक अल्पसंख्याक कक्षामध्ये जे काही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध स्टाफ आहे त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज देऊन आपण हे अल्पसंख्याक कक्ष कार्यान्वित करण्याबाबतचे निर्देश मी सर्व जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकाऱ्यांना जवळपास 1 महिन्यापूर्वी दिले होते। त्यांना डायरेक्शन दिले होते की 10 दिवसामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक कक्षाची निर्मिती करून त्याचा अनुपालन अहवाल आयुक्तालयाकडे सादर करण्यासाठी आपण निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने मला आज सांगावंसं वाटतंय की राज्यामध्ये एकूण 31 जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक कार्यालयांची अल्पसंख्याक कक्षाची स्थापना झालेली आहे आणि त्याप्रमाणे अनुपालन अहवाल त्यांनी आयुक्तालय कार्यालय तसेच शासनाला सादर केलेला आहे। आणि आता आयुक्तालयाचं मेन मुख्य जे कामकाज असणार आहे ते राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाद्वारे राज्यस्तरीय ज्या काही योजना आहेत अल्पसंख्याकाच्या उन्नतीसाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन जेवढ्या योजना राबवलं त्या सर्व योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्यक्षमरित्या अंमलबजावणी करण्याचं काम हे आयुक्तालयाचं असणार आहे। आजपर्यंत क्षेत्रीय यंत्रणा नसल्यामुळे या योजनांची अंमलबजावणी आपण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करत होतो आणि त्यामुळं स्वतःची विभागाची अशी यंत्रणा नसल्यामुळे या अंमलबजावणीमध्ये बऱ्याच मर्यादा येत होत्या। आपल्याला असं आढळून येत होतं की जेवढा अर्थसंकल्पीय तरतूद राज्य शासनाद्वारे केली जात होती शैक्षणिक योजनासाठी किंवा आर्थिक उन्नतीसाठी जेवढ्या काही योजना होत्या त्यामध्ये खर्च होत नव्हता। म्हणजे आपलं दरवर्षीचा ऑन एन ॲव्हरेज 60% बजेट खर्च होत होतं, बाकीचं खर्च हे
लॅप्स होतं बजेट. आता अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना झाल्यामुळे या सर्व योजना आता आयुक्तालयामार्फत राबवण्यात येतील आणि आयुक्तालयाचा आणि क्षेत्रीय जे अल्पसंख्याक कक्ष जिल्हा स्तरावर आहे त्याचा हा प्रयत्न राहील की ह्या योजनांचा लाभ शेवटच्या अल्पसंख्याक लाभार्थ्यापर्यंत जाईल ही दक्षता घेण्यात येईल. त्याच्यानंतर शासनानं मार्टी स्थापन करण्यासंदर्भातचा पण निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल माननीय मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याचं मुख्यालय देखील छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कार्यक्रम आहे त्या अंतर्गत जवळपास 125 कोटीचा प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे एक कन्सेप्ट नोट पाठवलेली आहे आणि विभागाचा हा प्रयत्न राहील की केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये एक रेसिडेन्शियल मायनॉरिटीज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण मार्टी असं संबोधतो याची पण निर्मिती लवकरच करण्याचा प्रयत्न राहील. त्याबरोबरच आयुक्तालय तसेच वक्फ बोर्ड यासाठी प्रशासकीय इमारत अजून आपल्याला तिथे मिळालेली नव्हती, तर त्या संदर्भात आमखास मैदानच्या आसपास जमीन आपण आयडेंटिफाय करत आहोत आणि तिथं एक प्रशस्त आयुक्तालय आणि वक्फ बोर्ड याची प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव देखील सध्या विचाराधीन आहे.